पक्ष टीम अंबानी आणि त्या माससाठी मात्र आवाजामध्ये आपण बदल करूया. तुषार जांभळे सरांना विनंती करूया या स्पीडअप घ्या. चला इथून पुढचा आवाज तुषार यांचा. धन्यवाद. सुशांत कदम बोर्णी यांना विनंती करून आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपला इथे मात्र यथोचित असा सन्मान केला जाईल. त्याचबरोबर अनिल कदम यांनाही आम्ही विनंती करतो की आपणही मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. थँक्यू सो मच. आत्तापर्यंत तुम्ही ज्यांचा आवाज ऐकत होता सातारा जिल्ह्यातील एक गोड आवाज आमचे गुरुवर्य गणेश शिंदे सर यांचा आवाज तुम्ही आत्तापर्यंत ऐकला. स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत A1 क्रिकेट क्लब AQ आयोजित कैलासवासी तानाजी आबा कदम यांच्या स्मरणार्थ महाकाली चषक 2025 पर्व क्रमांक 5 दैदित्यमान आयोजन तुम्ही पाहताय. एक चांगल्या दर्जाचं नियोजन आयोजन तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळत आहे. युनिकला यूट्यूबच्या माध्यमातून जो प्रेक्षक वर्ग आमच्या समोर जॉईन झाला आहे त्या सर्व प्रेक्षक राजाचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्याचबरोबर आज रविवारचा दिवस मैदानाच्या अवतीभोवती जे प्रेक्षक वर्ग या क्रिकेटचा आनंद घेत आहेत त्या सर्व क्रिकेट राजाचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत त्यांचंही आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मी समालोचक तुषार जांभळे कासपठार विभाग सातारा. माझ्या समालोचनाला सुरुवात करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नेम कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. 64 कला आणि 14 विद्येने अभिप्रात झालेला श्रीगणरायाला स्मरण करतो. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळजात राहती आमच्या रक्तात वाती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा. सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्धन. हीच छत्रपती श्री शिवाजी महाराजांची शिकवण. अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि घेऊन जातो क्रिकेटच्या वर्तुळात, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती, क्रिकेटच्या पटलावरती, क्रिकेटचं रणगंधन पाहण्यासाठी, क्रिकेटचं वन वैभव पाहण्यासाठी घेऊन जातो कासपठार क्रीडा नगरीमध्ये. मी समालोचक तुषार जांभळे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. जाऊया बॅक टू द क्रिकेट. आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 आपल्या समोर रंगलेली आहे. एका बाजूला अंबानी त्यांच्या विरुद्ध दहिवड असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तुषार देवरे आलेले आहेत आणि बॅटिंग करत असताना अंबानी टीमची प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये केतन शेडगे आणि सोमनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती तब्बल 1 धाव आली, दुसऱ्या बॉलवरती 1 धाव आली आणि त्यानंतर डॉट बॉल आलेला आहे. फटका चांगला आहे, बेंबिसाल आवाज आलाय, बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 4 धावांसाठी केतन शेडगेच्या बॅट मधून खणखणीत दणदणीत आणि सनसनीत चौकार. काय फटका सजवलाय मी म्हणेन, लाजवाब फटका होता. त्याचबरोबर आम्ही मुख्य व्यासपीठावरती एक सन्मान करत आहोत. खऱ्या अर्थानं बोर्णे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते आणि अनेक स्पर्धांना ज्यांचं मोलाचं योगदान लाभतं असे बोर्णे गावचे सुपुत्र आदरणीय श्री सुशांत दादा कदम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही करत आहोत. आणि दीपक कदम यांना आम्ही विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. फटका चांगला होता, केतन शेडगेच्या बॅटमधून चौकार आलाय. केतन शेडगे या संपूर्ण सीझनमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे, चांगल्या टचमध्ये आहे, चांगल्या लयमध्ये आहे, इनफॉर्म फलंदाज आहे आणि त्याच्या बॅटमधून तुषार देवरे यांच्यावरती चढवलाय हल्ला बॉल. त्यांच्या बॅटमधून आलेला आहे तो चौकार. आदरणीय श्री सुशांतदादा कदम साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करत आहोत. फुलटॉसचा बॉल आहे, इनफिल्डच्या डोक्यावरतून बॉल निघून चाललाय. काव कॉर्नर रिजन मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक येईल, बॉलच्या पाठीमागे पाठमोरा करेल, एक टप्पा बॉलला गॅदर करेल, फेकी करेल, तोपर्यंत सिंगल धाव प्राप्त होईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 7 धावा. स्ट्राइक रोटेट झालेले आहे. स्ट्राइक आता सोमनाथ शेडगे.
बॅकफुटला गेल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज लागली, चेंडू पाठीमागच्या दिशेला, सिंगल धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. एक षटकांचा खेळ समाप्त झाला. एका षटका अखेरीस प्रथमतः अंबानी टीमने बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा लावल्यात, त्या म्हणजे 8 धावा. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. ओव्हर क्रमांक 2 ला सुरुवात होते. सागर आलेले आहेत ओव्हर क्रमांक 2 मध्ये. जर्सी क्रमांक 11 घेऊन समोरच्या दिशेने इन्फॉर्म फलंदाज केतन शेडगे. बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय, बॉलला पाठवून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॅट मधून आवाज आलाय, टक, बॉल निघून चाललाय टकाटक केतन शेडगेच्या बॅट मधून. आकाशाला गवस निघालणारा आसमानी टोला, सिक्सर. अप्रतिम फटका मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू आला, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं. पहा रिप्ले टेलिकास्ट, अगदी खडे खडे हा फटका खेचून मारलाय. बॅटच्या स्लॉट मध्ये आला, त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलं आणि आसमानाला गवसणी घालणारा एक नेत्रदीपक षटकार केतन शेडगेच्या बॅट मधून आलेला आहे. सागर गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत. जर्सी क्रमांक 11 ते घेऊन आलेले आहेत. केतन शेडगे जितका मैदानाच्या आतमध्ये उभा राहील ना, तितक्या अंबानी टीमसाठी धावा येतील. पुढचा बॉल, हा बॉल सोडून दिलाय, नजर रोखून ठेवली होती. अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. सिंगल धाव धावफलकावरती जोडली जाते. स्पर्धा तुम्ही पाहताय A1 क्रिकेट गाव 21 या टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. महाकाली चषक 2025 चांगल्या दर्जाचं आयोजन तुम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल सागर घेऊन निघालेत. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, विकेट किपरनं कोणतीही चुकी केलेली नाहीये राजन देवरे यांनी, आणि पकडला एक साधा सोपा झेल. आणि केतन शेडगे इन्फॉर्म फलंदाज माघारी येताना पाहायला मिळत आहेत. विकेट, मोठी विकेट इथे दहिवड टीमला मात्र मिळाली जाते. सोळा धावा धावफलकावरती आहेत आणि पहिला गडी कोसळलाय अंबानी टीमचा केतन शेडगे. 4 षटकांचा हा सामना आहे. आज अंबानी टीमचा एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू कुलदीप शेडगे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत नाहीये. उरमोडी परिसरामध्ये उत्कर्ष चषक चालू आहे, तिथे मात्र ते कॉमेंट्रीसाठी गेलेत. म्हटल्यानंतर कुलदीप शेडगे यांची कमी नक्कीच भासेल अंबानी टीमला. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. बॅकफुटला गेल्यानंतर टॅप उडवलाय. फिल्डर आहेत, विकेट किपर स्वतः येतील. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे आणि एकाच धावेवरती दोन्ही बॅटरला समाधान मानावं लागेल. इथून पुढे फलंदाजांना मोठी काटकसरपणे बॅटिंग करावी लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल, चांगल्या धावा बनवाव्या लागतील. कारण आम्ही सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमचं प्रामाणिक असेल तर तुमच्या यशालाही पर्याय नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जिद्दीनं खेळावं लागतं. पुढे आले, कव्हर रिझनमध्ये बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, बॉलला कव्हर करतील, फेकी केली जाईल. तोपर्यंत एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. चांगला फटका होता. पुढे आले होते, डान्सिंग द डाऊन विकेट वरती आले. पददलितेचा वापर चांगला केला होता. कव्हर रिझनमध्ये हा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. एकच धाव मिळाली या बॉलच्या पाठीमागे. हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघालाय. पंचांनी कळवलंय, आमच्यापर्यंत माहिती दिली की हा बॉल खराब बॉल आहे. अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाते आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 धावा. दुसरे षटक मार्गस्थ आहे. धावांची सरासरी चांगली आहे मी म्हणेन. हाई बॉल सुरेख आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली राहिला, बॅट वरतून फिरली, बॉल खाली राहिला. आलेला आहे तो डॉट बॉल.
इकॉनॉमिकल गोलंदाजी सागर चांगली करतायत. एकंदरीतपणे त्यांच्याकडे व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यानंतर अचूक टप्पा, भेदक मारा, लाईन लेंथ सर्व काही गोष्टी त्यांच्याकडे चांगल्या आहेत आणि त्याच पद्धतीने ते हाताळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. हाई बॉल सुरेख त्याच टप्प्यावरती वन्स मोर पाहायला मिळाला आहे. गुडलँड स्पॉटवरती हा बॉल चेंडू रिलीज केल्यानंतर मात्र चेंडूला उसळी चांगल्या प्रकारे देत आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 19 धावा. 9.50च्या सरासरीने अंबानी टीमने मात्र धावफलकावरती धावा सजवलेल्या आहेत. पहिला सामना आपण पाहिला JCC जांभळमोरे विरुद्ध वीर मराठा वॉरियर्स बोर्ने. त्याच्यामध्ये बाजी मारली बोर्ने टीमने. आता मात्र मॅच क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. 19 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये विकास आलेले आहेत जर्सी क्रमांक 13 घेऊन. समोरच्या बाजूने फलंदाज सोमनाथ आहेत आणि पहिलाच बॉल अगदी बीमरचा बॉल आहे. पहिलाच बॉल पंचांनी एक हात बाहेर काढलाय, नो बॉल कळवलाय आणि इथून पुढचा बॉल असेल तो म्हणजे फ्री हिट. फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडच्या बॉलवरती साजेसं उत्तर नाहीये. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथं फिल्डर आहेत. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. धीम्या गतीने धावफलक पुढे जाताना पाहायला मिळते. फुलटॉसचा बॉल उडवला आहे काव कॉर्नर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार किरणच्या बॅट मधून आलाय. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल. फुलटॉसचा बॉल होता. काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर होते. चेसिंग करत असताना बॉल अडवण्यामध्ये अपयशी ठरले. बॉल निघून गेला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मोक्याच्या क्षणी सोमनाथच्या किरणच्या बॅटमधून हा फटका आलाय. एक फुलटॉस बॉलवरती साजेसं उत्तर. फुलटॉस बॉल म्हटलं की मेजवानी असते आणि त्या मेजवानीवरती ताव मारलाय किरणने. हा ट्रॅकर बॉल समोरच्या दिशेला खेळलाय व्ही शेप मध्ये. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. 1 धाव पूर्ण केले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. थोडीशी फेकी चांगली होती परंतु गोलंदाजाने बॉलला कॅरी करू शकले नाहीत. त्यानंतर बॉल थोडासा बाजूला निघून गेला. त्यानंतर आणखीन एक चोरटी धाव धावफलकावरती जोडली जाते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 29 धावा. बॅकफुटला गेले. पंच केलाय. गॅप सिलेक्शन चांगला आहे परंतु बॅकअपला फिल्डर आहे. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. शांत संयमाने दोन्ही खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये सुरुवात केली. खरं तर डोक्यावरती बर्फ ठेवलेला आहे दोन्ही फलंदाजांनी. त्यांना माहीत आहेत आज आपल्याकडे खेळाडू कमी आहेत. आपल्याला बॅटिंग चांगली करायची आहे. धावा देखील जमवायच्या आहेत परंतु विकेट्स देखील टिकवायचे आहे. हा बॉल खराब लाईन, खराब बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा आला. लेग स्टंपवरती हा बॉल ठेवला होता. पंचांनी कळवलं की डावी एसटीच्या बाहेरचा बॉल आहे. वाईट बॉलची सांगता पाहायला मिळते. आणखीन एक धाव धावफलकावरती जोडली जाते. या बॉलला उचललाय. एलिव्हेशन कमी आहे, उंची जास्त, लांबी कमी. बॉल नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय. बॉल बराच काळ हवेमध्ये उभा होता परंतु फिल्डर तिथे पोहोचू शकले नाहीत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर धाव मिळाल्या त्या म्हणजे 2 आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 33 धावा धावफलकावरती. टॅब उडवलाय. स्वतः गिरकी घेतली होती. फिल्डर आहेत 30 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तिथे मात्र एकच धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. या मॅच मध्ये सातत्याने जर आपण पाहिलं ना तर मोठा फटका फक्त एकच आलाय. तो देखील किरणच्या बॅटमधून षटकार आला. त्यानंतर केतनच्या बॅटमधून आणि किरणच्या बॅटमधून फक्त 2 मोठे फटके आलेले आहेत. त्यानंतर बाकीचे सोमनाथने मात्र आघाडीला येऊन फक्त 3 धावा बनवले. 3 धावांचं योगदान दिलंय परंतु किरणने 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. किरणने 10 धावांचं योगदान दिलंय आणि
सोमनाथने 8 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. ओव्हर क्रमांक 4 ला होती सुरुवात. फटका चांगला आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर तैनात आहेत. त्यांनी चांगली कॅच पकडले. विकेटचं पतन होत असताना सोमनाथ शेडगे माघारी येताना पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर आम्ही विनंती करीत आहोत की ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेच्या दरम्यान सन्मान चिन्ह सौजन्य लाभलेलं आहे, जांभळमुरे गावचे सुपुत्र, पंढरपुरी चायचे सर्वा श्री संकेत दादा जांभळे आणि त्याचबरोबर श्री रोहित दादा शेलार, या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो की प्लीज आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. आपलाही
थँक्यू. तेच अगदी ज्या प्रकारे गाणं आपण पाहिलं तर कमी वेळेमध्ये नाव कमल आहे अगदी राजन देवरेने देखील, आणि आज तो बनलाय परफेक्ट. अगदी खरं आहे, ज्या गाण्याप्रमाणे त्याचं व्यूहरचना देखील आहे राजन देवरे यांची. कारण कमी वेळेमध्ये या खेळाडूने मात्र एक मोठं नाव केलं आहे क्रिकेटच्या पटलावरती. असोसिएशनमध्ये कित्येक वेळा तो ॲज अ आयकॉन म्हणून खेळाडू देखील खेळला आहे अनेक प्रीमियर लीगमध्ये. आणखीन एक टोले शंग प्रहार, यावेळेला उंची देखील जास्त आहे, लांबी देखील खूप मोठी आहे, लॉंग अँड स्ट्रॉंग. एक जबरदस्त फटका राजन देवरेच्या बॅटमधून. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले. तिसरा येणार का? ओहो, विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. अगदी बॉल निघून चाललाय 30 सर्कलच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक फिल्डिंग करतील, बॉलला अडवतील, स्टॉप करतील, परंतु धाव मिळणार नाहीये. राजन देवरे आज वेगळ्याच रंगात वेगळ्या ढंगात पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग त्यांनी केलेली आहे. लगातार 2 षटकार त्यांनी ठोकले पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि संघाला सुरुवात चांगली करून दिली. फुलटॉसचा बॉल लॉंग ऑन रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक नाहीये. एक बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी फरार, मिळतील 4 धावा. आलाय तो चौकार. राजन देवरेची बॅट तळपले. सकाळच्या सत्रामध्ये सीमारेषेला त्यानं आपलंसं केलंय. सीमारेषेला ते आग लावतात, बॅट थांबायचं नाव घेत नाहीये. याला आगळा वेगळ्या शैलीचा फटका. सूर्यकुमार यादवची स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॉल निघून चाललाय विकेटकीपर यांच्या हातामध्ये. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. एका षटका अखेरीस धावफलकावरती धावा आहेत तब्बल 17 धावा. 39 धावांचं लक्ष होतं. 39 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेच्या षटकामध्ये राजन देवरे यांच्या बॅटमधून तब्बल धावा आल्या, त्या म्हणजे 17 धावा. आता इथून पुढे 18 बॉलच्या पाठीमागे अजूनही 18 बॉल 22 धावांची आवश्यकता अजूनही आहे या मॅच मध्ये. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा ठोकल्या राजन देवरे. कित्येक वेळा राजन देवरे यांनी आपण प्रीमियर लीग मध्ये याचा आयकॉन म्हणून खेळलंय, परंतु आता येणाऱ्या सातारा ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये ते चॉईस खेळाडू असतील. राजेश शेडगे 11 या टीमचे म्हणल्यानंतर या नावाची दखल क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठी आहे. पुढचा बॉल सुनील बादापुरे घेऊन आलेत. आकूट टप्प्याचा बॉल उडवलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. गेल घेण्याची नामी संधी, झेल ड्रॉप झालाय. चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईन जवळ. तिथे मात्र बॉल अडवला जाईल. फेकी लगोलग केली जाते आणि त्यानंतर मिळाली ती म्हणजे एकच धाव. शॉर्ट बॉल होता, खराब बॉल होता. धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला होता. फलंदाजाला पुरेसा वेळ होता बॉल पाहण्यासाठी, बॉल देखील पाहण्यासाठी आणि बॅट देखील फिरवण्यासाठी. अशा प्रकारचे बॉल टाकलेत, परंतु आणखीन एक फटका फसलाय. बॉल हवेमध्ये असताना कॅच घेण्याची पुन्हा एकदा संधी चालून आली होती, परंतु सचिन बादापुरे खूप मोठी चुकी करतायत. 2 कॅच ड्रॉप केलेत त्यांनी. आज डोक्याला तेल लावायचं त्यांनी हाताला लावलंय की काय हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण 2 कॅच त्यांनी ड्रॉप केलेत. गोलंदाज वारंवार सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर संधी उपलब्ध करतायत, परंतु संधीचं सोनं क्षेत्ररक्षक करत नाहीयेत. संधी एखाद्या चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते, थोडासा उशीर झाला ना तर ते हातातून निष्ठून जाते. हा बॉल सोडून दिलाय, प्रेशर निर्माण झालाय गोलंदाज सुनील बादापुरे यांच्यावरती, आणि गोलंदाजीच्या ट्रॅकवरती सुनील बादापुरे आहेत आणि त्यांच्याच बंधूने सचिन बादापुरे यांनी मात्र कॅच ड्रॉप केलेत. म्हणजे कुठला मैदानाच्या आतमध्ये भावाची साथ मिळत नाहीये. आकूट टप्प्याचा बॉल फिरकावून दिलाय. उंची जास्त आहे, लांबी पाहावी लागेल, परंतु लांबी कमी. आणखीन एक चुकी. वारंवार चुका होत आहेत, ह्या चुका त्यांना सुधाराव्या लागतील. एखादी मोठी चुकी तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर घेऊन जाऊ शकते. आज सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर अंबानी टीमच्या अनेक खेळाडूंनी मात्र खूप मोठी चुकी केली, कॅच ड्रॉप केलेत. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्याने आम्ही सांगत आलोय, कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ. तुम्ही कॅच पकडल्या तर मॅच देखील तुम्ही पकडून ठेवता. हलक्या हाताने या बॉलला फक्त दिशा दिले. राजन देवरे यांनी ओळखलं की कमी गतीचा हा बॉल आहे,
फक्त प्लेसमेंट करू, सिंगल धाव खेळ काढू आणि त्यानंतर स्ट्राईक रोटेट करू. माझ्यावर आलेला फलंदाज आहे त्याला देखील स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे, तो देखील सेट होणं खूप गरजेचं आहे, हे राजन देवरे यांनी ओळखलंय. याला ऑन साइडला बॉलला फिरकावून दिलाय, बॅटच्या स्लॉट मध्ये आल्यानंतर त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. फलंदाज ओमकार देवरेच्या बॅट मधून आलाय आसमानी टोला. पाहू शकाल ओमकार देवरेच्या बॅट मधून देखील षटकार आलाय आणि धावपलकाला एक चांगला वेग निर्माण झालाय. धावपलक जाऊन पोहोचलाय तब्बल 28 अंकावरती. हा बॉल सोडून दिलाय, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांनी कळवलंय की हा वाईड बॉलचा कॉल आहे. एक धावपलकावरती जोडली जाईल आणि 29 धावा धावपलकावरती. अजूनही 10 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. कमी गतीचा बॉल, हेलिकॉप्टरचं उड्डाण लॉंग ऑफ रिजन मध्ये लँड होईल, क्षेत्ररक्षक येतील तिथे. एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. इथून पुढे जरी रॉयल क्रिकेट क्लब दहिवड या टीमने मात्र सिंगल धाव जरी प्राप्त केली ना तरी देखील विजयाला गवसणी ते घालू शकतात, कारण आता मॅच मात्र जवळजवळ त्यांच्या खिशामध्ये येऊन ठेपलेली आहे. परंतु इथून पुढे अंबानी टीमला जर विजय मिळवायचा असेल ना तर त्यांच्याकडे एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे जास्तीत जास्त विकेट आणि जास्तीत जास्त डॉट बॉल घेणं. इथून पुढे समीकरण जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे 9 धावांची आवश्यकता आहे. मॅच बनवले, मॅच घडवले रॉयल क्रिकेट क्लब दहिवड या टीमने, खास करून राजन देवरे यांनी. कारण राजन देवरे यांनी चांगली फटकेबाजी केली, डावाची सुरुवात चांगली करून दिली आणि असं म्हटलं जातं ना, ज्याची सुरुवात गोड त्याचा शेवट देखील गोड होतो. केतन शेडगे ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेत. समोरच्या बाजूने ओमकार. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु बॅटची लिडिंग एज लागले, बॉल निघून चाललाय पाठीमागच्या दिशेला. तिथे मात्र एकच धाव मिळते. आता 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे 8 धावांची आवश्यकता असताना थोडीशी चूक पाहायला मिळते. आज अंबानी टीमच्या माध्यमातून खूप मोठ्या चुका होत आहेत. क्रिकेटमध्ये गलपानपणाला थारा नाहीये, चुकीला माफी अजिबात नाहीये. 2 धावा धावपलकावरती जोडल्या जातील. आता 11 बॉल आणि 11 बॉलच्या पाठीमागे 7 धावांची आवश्यकता. संघर्ष करतायत फलंदाज. यावेळेला फटका पसलाय, आपल्याच फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याची संधी. पुन्हा एकदा झेल हातातून निसटला होता, परंतु पुन्हा एकदा दुसऱ्या अटेम्प्टला केतन शेडगे यांनी मात्र झेल पकडलाय. विकेट गिरता हुआ, संगीत बजता हुआ, हम चलेंगे. यावं आज खऱ्या अर्थानं त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा देऊया आपण या स्पर्धेच्या दरम्यान. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेला फिल्डर नाहीये. एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आल्या पावली प्रशांत वाघच्या बॅट मधून आलाय. एक नेत्रदीपक दमदार चौकार. प्रशांत वाघ मैदानाच्या आतमध्ये ते गेले काय आणि फटका सजवलाय काय. लाजवाब स्ट्रोक त्यांच्या बॅट मधून आलं. टायमिंग प्रॉपर होतं. चेंडू हवाई मार्गाने सफर झाला. इथून पुढे आता अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी. मॅच लवकर फिनिश केले, आयोजकांचा टाइम त्यांनी वाचवलाय. ओहो, क्लीन बॉल, यष्ट्या उद्ध्वस्त, जशास तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलाय. फर्निचर डिस्टर, फर्निचर तोडला इथे आणि इथे फलंदाजाची केले दांडी गुल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं चौकार मारला होता प्रशांत वाघने, त्याच खेळाडूला माघारी पाठवलं केतन शेडगे यांनी. चांगली बॉलिंग त्यांनी केले, जशास तसं उत्तर दिले. तू 10 नंबरी तो मै 11 नंबरी, तू शेर तो मै 1.25 शेर. हे चित्र मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळालं. केतन शेडगे एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत अंबानीचे आणि आज सातत्यपूर्वक जर आपण पाहिलं तर आता इथून पुढे अवघ्या 3 धावांची आवश्यकता आहे. त्याचबरोबर वीर मराठा वॉरियर्स बोर्ने या टीमच्या माध्यमातून सागर कदम एकीव उपाध्यक्ष यांचा पण केक कटिंग करणार आहोत. बॅटची लिडिंग एज लागले, सिंगल धाव मिळेल या बॉलच्या पाठीमागे. आता इथून पुढे अवघ्या 2 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये विजयासाठी रॉयल क्रिकेट क्लब दहिवड या टीमला. स्पर्धा खूप चांगली आहे. स्पर्धा आहे अभिमानाची, स्पर्धा आहे मानाची, स्पर्धा आहे सन्मानाची, स्पर्धा आहे कौशल्याची, स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, स्पर्धा आहे A1 क्रिकेट क्लब एकीव गावची मानाची स्पर्धा. मानाचा करंडक आज कोणाच्या गावामध्ये जाणार. खूप चांगलं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. आज सागर कदम सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा मात्र इथे आयोजित केली. चला थोडीशी घाई करा. त्याचबरोबर सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य राकेश घाडगे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. फटका चांगला आहे. राजन देवरे यांनी मात्र ही मॅच फिनिश केले. महेंद्र सिंग धोनी यांच्या स्टाईलने ही मॅच मात्र उद्ध्वस्त करून टाकले आणि हा सामना जिंकलाय.